नमस्कार. आज आपण प्रयोगावरती येणारे पोलीस भरतीला असणारे प्रश्न हे शॉर्ट ट्रिक्स कसे सोडवायचे याच्याबद्दल थोडंसं डिस्कस करणार. बाळांनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती की प्रयोगाचे टोटल 3 प्रकार असतात. त्यातला एक असतो तुमचा कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावी प्रयोग. आता प्रयोग कशाला म्हणतात? तर प्रयोग म्हणजे कर्ता, कर्म आणि क्रियापद यांची जी जुळण होते किंवा यांचा जो सहसंबंध असतो त्याला शॉर्टकट मध्ये आपण प्रयोग त्या ठिकाणी म्हणतो. प्रयोगाचे हे 3 प्रकार आहेत, परंतु प्रयोगावरती येणारे प्रश्न आपल्याकडनं बरेचसे चुकतात. मग का चुकतात? कारण तुम्हाला या पद्धतीच्या शॉर्टटेक्स त्या ठिकाणी माहिती असतात. मग या शॉर्टटेक काय आहे? तर सिंपल गोष्ट आहे. कर्तरी प्रयोग जर तुम्हाला ओळखायचा असेल तर कर्तरी प्रयोग ओळखताना तुम्हाला कर्ता आणि कर्म या 2 गोष्टी ओळखणं अतिशय गरजेचे आहे. मग कर्ता जर तुम्हाला ओळखता येत जर असेल तर सिंपल गोष्ट, कर्ताला जर प्रत्यय नसेल आणि कर्माला प्रत्यय जर असेल तर बाळांनो तो प्रयोग नेहमी कोणता प्रयोग असतो रे? कर्तरी प्रयोग त्या ठिकाणी असतो. दुसरी महत्वाची गोष्ट, कर्मणी प्रयोग कसा ओळखायचा? तर पहिली कंडिशन लक्षात ठेवायची तुम्हाला कर्ता. कर्त्याला जर प्रत्यय असेल आणि कर्माला प्रत्यय जर नसेल तर तो प्रयोग असतो बाळांनो तुमचा कर्मणी प्रयोग. आणि तिसरी गोष्ट, भावे प्रयोग कसा ओळखायचा? कर्ता आणि कर्म या दोघांनाही जर प्रत्यय जर असेल तर तो प्रयोग होतो तुमचा भावी प्रयोग. पण या सगळ्यांसाठी तुम्हाला कर्ता आणि कर्म ओळखणं गरजेचं आहे. कर्ता कसा ओळखायचा? तर सिंपल गोष्ट तुम्हाला सांगतो. क्रियापदाच्या धातूला नाडा, नारी, नारी हा प्रत्यय लावून जर कोणी प्रश्न जर विचारला तर तुम्हाला वाक्यातला काय मिळतो? कर्ता मिळतं. कर्म कसं ओळखायचं? तर वाक्यामध्ये क्रियापदाच्या धातूला लाला, लिही आणि लेले प्रत्यय लावून काय प्रश्न विचारायचा तुम्हाला वाक्यामध्ये बाळांनो कर्म त्या ठिकाणी मिळतं. आणि या तिघांमधून जो तुमचा क्लिअर होतो तो म्हणजे तुमचा प्रयोग.